हिंगोलीत मंगळवारी रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन समाजात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली। बँडवर गाणं लावण्याच्या किरकोळ कारणावरून दोन समाजात संघर्ष झाला। या संघर्षाने मराठवाड्यात काहीशी शांत असलेली जातीय संघर्षाची धग पुन्हा आग बनू पाहतीये का, सवाल आहे। हिंगोलीत विसर्जन मिरवणुकीत वाद। एका गाण्यावरून संघर्ष दोन समाजात। दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी। पुन्हा जातीय संघर्षाची ठिणगी। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या गावात झालेली ही तुफान हाणामारी। मंगळवारी रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत बँडवरती गाणं लावण्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये बाचाबाची झाली। या वादाचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं आणि दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली। लाट्याकाट्या घेऊन दोन्ही समाजाची माणसं एकमेकांवरती धावून गेली। यातून तुफान दगडफेक देखील झाली, ज्यामध्ये दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले। दुर्गादेवीची स्थापना झालेली होती दोन, एक मराठा समाज एक वंजारी समाज। तर काल एक अष्टमीच्या दिवशी एक देवीची मिरवणूक होती। त्या मिरवणुकी दरम्यान गाणं लागलं या कारणावरून चौकामध्ये किरकोळ बाचाबाची झाली। बाचाबाचीतून धक्काबुक्की झाली आणि त्याच्यातून दगडफेकीचं प्रमाण झालं। त्यानुसार दोन्ही गटाकडून पोलिसांना फिर्यादी प्राप्त झाल्यानंतर आपण 2 गुन्हे दाखल केले आहेत। त्यामध्ये प्रत्येकी गुन्ह्यामध्ये 25-26 आरोपी आहेत। त्यापैकी आपण 12 ते 13 रात्री अटक केलेली आहेत। खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला। त्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर हा वाद आणखीन तीव्र झाला। पण गेल्या काही दिवसांपासून शांतता होती, पण ज्या तऱ्हेने सेनगावच्या वेलतुरामध्ये हाणामारी झाली त्यावरून सामाजिक संघर्षाची धग अजून कायम असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता पोलिसांनी दोन्ही समाजात पुन्हा समेट घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। दगडफेक झाली होती आणि या गावामध्ये जे आहे ते आता तगडा पोलीस बंदोबस्त आहे। गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जे आहे या भागाचे पोलीस उपाधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी इथे दाखल झाले आहेत। सेनगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार दाखल झाले आहेत आणि आता गावकऱ्यांची इथे मीटिंग घेतली जाणार आहे। दोन्ही बाजूंचे जे गावकरी आहेत सर्वच यांची मीटिंग घेतली जाणार आहे। सध्या वेलतुरा गावात शांततेचं वातावरण असलं तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या घटनेने मराठवाड्यातील जातीय संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने दोन समाजातील कटुता मिटते की ही धग अशीच कायम राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हिंगोलीहून मनीष खरातसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।